तर आज बनवला आहे मस्त असा शिळ्या चपात्यापासून चुरमा। तर हा रात्रीच्या पोळ्यांचा नाही आहे, चांगले वाळलेल्या चपात्याचा बनवलेला आहे। तर कसा बनवलाय तर बघूया रेसिपी। श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, मी आहे अंजली कुंभार। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज बनवणार आहे मस्त चपात्याचा चुरमा। तर त्यासाठी मी इथं घेतलेल्या आहेत, एकदम वाळलेल्या आहेत बघा या चपात्या, किती आवाज येतो। आपण रात्रीच्या सकाळी चपात्याचा चुरमा नेहमीच बघितलेला आहे, पण या पद्धतीच्या तुकड्याचा चुरमा आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर त्यासाठी सगळ्या चपात्या मी अगोदर मिक्सरला फिरून घेते। तर बघू शकता मी या चपात्यांना अगोदर असं बारीक करून घेते आणि मग मिक्सरला बारीक काढून घेते। तर बघू शकता मी या पद्धतीने याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरला फिरवून बारीक चुरमा करून घेऊ। तर बघू शकता या पद्धतीने मी या बारीक बुगा करून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने राहिलेल्या तुकड्याचा पण बुगा करून घेते। तर बघू शकता इथं मी सर्व चपात्याचा असं बारीक बुगा करून घेतलेला आहे। आता आपण याला पाणी लावून ठेवू, छान मऊ होतंय। मग हे एक अर्धा तास असंच भिजत ठेवायचं याला। तर बघू शकता मी याला पाणी छान लावून ठेवलेलं आहे। आता आपण याला अर्धा तास असंच ठेवू आणि नंतर फोडणी देऊ। तर बघू शकता मस्त मऊ झालेला आहे, याला मी अर्धा तास भिजवलेलं आहे, एकदम मऊ मऊ झालेलं आहे। आता फोडणीसाठी साहित्य सांगते। तर इथं घेतलेली आहे मी 2-3 मोठी कांदे कापून, 9-10 कढीपत्त्याची पाने, थोडेसे शेंगदाणे आणि गरजेनुसार हिरवी मिरची कापून घेतली आहे, कोथिंबीर आणि इथे फ्रेश एक वाटीभर वाटाणे घेतले आहे। वाटाणे ऑप्शनल आहेत, आता वाटाणे खूप बाजारात आलेत म्हणून मी एक वाटीभर वाटाणे घेतले। आता आपण याला फोडणी घालू। तरी मी इथं कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम होऊ देऊ। तर तेल छान गरम झाले, आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ। तर मोहरी छान तडतडली, आता आपण याच्यामध्ये जिरे घालू। आता याच्यामध्ये शेंगदाणे घालून परतून छान हलवून घ्यायचं। हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, याच्यामध्ये कांदा कापलेला टाकून घ्यायचा। कांदा छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। या पद्धतीने तुम्ही पण चुरमा करून बघा, एकदम भारी लागतो। नाश्त्यासाठी खूप मस्त पर्याय आहे। तर कांदा मस्त परतला, आता याच्यामध्ये मी वाटाणे टाकून घेते। वाटाण्याला 1-5 मिनिट परतून घेते। वाटाणे छान परतले गेलेले आहेत, आता त्यांच्यामध्ये हळद टाकू, छान मिक्स करून घेऊ। तर आता आपलं सगळं छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये चुरमा टाकून घेऊ। आता एक मस्त उलटण्याने छान मिक्स करून घ्यायचं। तर मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते, आपल्या चपात्यामध्ये मीठ असते त्याच्यामुळे थोडंच घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर मी आता इथे याला 1-5 मिनिटं वाफ काढून घेते। तर 1-5 मिनिट झालेले आहेत, आपण चेक करू। तर 5 मिनिट झालेले आहेत, आपण चेक करू आपला चुरमा छान तयार झाला का। तर छान वाफ बसलेली आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर भरपूर टाकायची, छान लागते कोथिंबीर टाकली। तर इथं तयार आहे मस्त असा शिळ्या चपात्याचा चुरमा। तर आता आपण हे चुरमा सर्व करूया। बघू शकता किती मस्त झालेला आहे चुरमा। या पद्धतीने शिळ्या चपात्याचा तुम्ही उपयोग करून मस्त नवीन काहीतरी करून खाऊ शकतात। मस्त
एक लिंबूची फोड घ्यायची, दह्यासोबत सुद्धा खूप छान लागतो हा चुरमा. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.